नाशिक जिल्ह्यातले सप्तशृंगी देवीचे मंदिर म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हटले जाते. या मंदिराचे राम, सीता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घेतल्याचा उल्लेख पुराणात आणि बखरीमध्ये आढळतो. चला तर मग जाणून घेऊया या धार्मिक स्थळाचे महत्त्व आणि इतिहास. सप्तशृंगी गडावर हवाई मार्गे, रेल्वेद्वारे आणि रस्त्याने सुद्धा जाऊ शकतात. हवाई मार्गे सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शहराच्या मध्यभागापासून सुमारे 24 किलोमीटर हे अंतरावर आहे. रेल्वेद्वारे सुद्धा जवळचे रेल्वे स्थानक नाशिक रोड 75 किलोमीटर आहे. रस्त्याने नाशिक रस्ता मार्गे चांगलेच जोडलेले आहे. नाशिक ते सप्तशृंगी मंदिर जवळजवळ 65 किलोमीटर आहे. आता आम्ही नाश्त्यानेच थांबलो एका ठिकाणी. परिसर बघा तुम्ही किती सुंदर आहे. किती सुंदर ठिकाण आहे बघा. आम्ही या ठिकाणी थांबलो नाश्ता करायला. बघूया नाश्त्याला काय भेटते. नाश्त्याला काय भेटते बघूया आता. काय सकाळी सकाळी इतकं पण काय भेटणार नाही. काय असेल ते आपला मराठी नाश्ता खाणार. काय खाऊन खाऊन पोहेच खाणार आहे आपण. सकाळी सकाळी इतक्या सकाळी मिसळ पाव तर कोणी देणार नाही आणि सध्या भेटणार पण नाही. तर पोहे खाऊनच पोट भरूया जरा सध्या. मिलेगा गोड़ा मिलेगा, कांदा भजी, बटाटा भजी, गोड़ा पाव मिलेगा. काय खाणार आहे? काय खाणार आहे? इडली सांभर होतं का सर? इडली अभी बनने में टाइम. टाईम आहे अजून. इसीलिए काय घ्यायचं मग? मसाला डोसा मग दादा कसं टेस्ट आहे सांगा लवकर. बघूया आमचा कधी येते. आता नाश्ता तर आला आहे. चला, आपला नाश्ता झाला आहे. आता आपण परत निघालो नाशिक साईडला, जिथे आपल्याला जायचं आहे वणीला सप्तशृंगी देवीचं दर्शन करायला. आता निघूया आपण. तर सकाळी नाश्ता घेतल्यानंतर आम्ही सातपुडा परत रांगांच्या दिशेने निघालो. प्रवासाची सुरुवात इतकी रम्य होती की निसर्गाच्या सौंदर्याने मन पूर्णपणे मंत्रमुग्ध झालं. पावसाच्या सरामुळे परिसरावर हिरवागार चातरीचं आगमन झालं होतं. डोंगर दऱ्यांमधून वाहणाऱ्या धबधबांनी तर दृश्य अधिकच मनोहारी केलं होतं. थेंबा थेंबातून निसर्ग स्वतःचं रूप खुलवत होता आणि आम्ही त्या क्षणांमध्ये हरवून जात होतो. प्रत्येक वळणावर नव्या सौंदर्याचं दर्शन घडत होतं आणि आमचं मन अधिकच आनंदित होत होतं. या सुंदर प्रवासात एक भावना मात्र सातत्याने वाढत होती. ती म्हणजे देवीच्या दर्शनाची आतुरता. हळूहळू त्या पवित्र स्थळी पोहोचण्याची वेळ जवळ येत होती आणि मनात भक्तिभाव अधिकच दाटून येत होता. चला चला, सोबत जाऊया सगळे. फायनली मित्रांनो मी पोचलो आहे वणीवर सप्तशृंगी माताचं दर्शन घेण्यासाठी. तर आता मी जातच आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. ते समोरचं डोंगर दिसतोय का, तिथे धुकं आहे. तिथे जायचं आपल्याला वरती.
आणि त्या आपण तिथं रोपवेने जाणार आहे. तुम्हाला तो रोपवेचा पण प्रवास दाखवतो आपण कुठून बसणार आहे. रोपवेमध्ये बसण्याची वेळ आली आहे. हे बघा रोपवेचं. तिथून आपल्याला रोपवेला जायचं आहे. रोपवे आली आहे. रोपवेमध्ये बसणार आहे आम्ही. आम्ही आज चाललो आहे देवीच्या दर्शनाला. चलो. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी. 3.5 शक्तिपीठांना ओमकाराचे सगुण रूप मानतात. ओमकारात 3.5 मात्रा आहेत. त्यातील अकार पीठ म्हणून माहूर ओळखले जाते. उकार पीठ तुळजापूर, मकार पीठ कोल्हापूर आणि ऊर्ध्व मात्रा म्हणजे सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे. सप्तशृंगी सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेले हे ठिकाण. सह्याद्रीच्या कड्याला 7 शिखरे आहेत. त्यावरून या गटाला सप्तशृंगी म्हटले जाते. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून गिरिजा महानदी प्रकटली. तिचे रूप म्हणजे सप्तशृंगी. देवीची मूर्ती स्वयंभी असून ती 8 फूट उंच आहे. तिला 18 भुजा आहेत. मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत. महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात 3 दरवाजे आहेत. शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. या दरवाजातून मातेचे दर्शन होते. असे म्हटले जाते की चैत्र नवरात्रात देवीची मुख प्रसन्न असते. शारदीय नवरात्रात गंभीर. येथे देवीने त्रिशूळाने महिषासुराच्या धडापासून शिर वेगळे केले. त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली. ती आजही दिसते. असे म्हणतात या ठिकाणी महिषासुराच्या शरीराचे पूजनही केले जाते. लीळा चरित्रातही या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. चला, दर्शन झालं आहे. मस्त दर्शन झालं आहे आमचं. नाही, इथेच उभं राहायचं आपल्याला. रोपवेने जायचं ना, इथेच उभं राहायचं आपल्याला. 1 2 3 4. दर्शन खूप चांगलं झालं मित्रांनो.
तुम्हाला बघायला भेटणार व्हिडिओमध्ये दर्शन कसं झालं आहे. देवीचे दर्शन मी तिथे व्हिडिओ शूट केले, फोटोग्राफ पण काढले, तर खूप प्रसन्न वाटते मनाला. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सगळ्या गोष्टी त्या. आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.